बाबासाहेबांचा 69वा महापरिनिर्वाण दिन होत असता मी दरवर्षी येऊन बाबासाहेबांना मनोभावे त्या ठिकाणी अभिवादन करतो आणि निश्चितच बाबासाहेबांचे या देशावर उपकार आहेत. किंबहुना आज आपला देश ज्या आधारावर चालतो ते संविधान बाबासाहेबांनी दिलं. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा विचार बाबासाहेबांनी दिला आणि म्हणून आपण बघाल की या जगामध्ये कुठल्याही नेत्याला सातत्यानं दरवर्षी एवढं अभिवादन, त्यांच्याप्रती कृतज्ञता, श्रद्धा व्यक्त होत नाही एवढी बाबासाहेबांच्या प्रति त्या ठिकाणी होत असते. आणि त्याच्यामुळे त्याने दिलेला विचार हा चिरंतन आहे. त्याने दिलेला विचार हा गरिबाच्या कल्याणाचा आहे, सगळ्यांना समानतेचा अधिकार त्या ठिकाणी देणार आहे. आणि म्हणून मला वाटतं बाबासाहेबांचा विचार हा चिरकाळ टिकणारा आहे. आणि म्हणून सारे राजकीय पक्ष, राजकीय नेते, सगळ्या जाती धर्माची लोक, ना फक्त दलित समाजाची लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अंतःकरणापासून अभिवादन करतात आणि आयुष्यामध्ये आपली राजकीय असेल, सामाजिक असेल, जे काही वाटचाल आहे ते त्या ठिकाणी करीत असतात. हर्षवर्धन सकपाळांनी इंदू मिल संदर्भात सरकारवर टीका केली आहे आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करत म्हटलं की मुख्यमंत्र्यांना गजनी जाणार. यांचं डोकं फिरलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा आमच्या सरकारनीच बाबासाहेबांच्या स्मारकाचा विषय धसाच लावला हे अज्ञान असणाऱ्या हर्षवर्धनला समजत नाही. खरं म्हणजे हर्षवर्धन सकपाळ कोण इथपासनं महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी विचारेल. मला वाटतं NTCची परवानगी असेल, जागा ताब्यात मिळवणं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्र शासनाच्या पर्यावरणाच्या परवानग्या असतील, हे सगळं करून आज एका गतीनं या स्मारकाचा विकास त्या ठिकाणी होतोय. आणि मला वाटतं आजच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पुढच्या चैत्यभूमीला येण्यापूर्वी या स्मारकाचं काम पूर्ण झालेलं असेल. अशा प्रकारची पोपटपंची करणाऱ्या, ज्यांना समाजामध्ये काडीची किंमत नाही, स्थान नाही, ज्यांना कोण ओळखत नाही, त्यांच्या स्टेटमेंटला आपणही मीडियाने गांभीर्याने घेऊ नये अशी माझी विनंती राहील. देवेंद्रजी काय आहेत हे कालच 1 वर्षपूर्ती महाराष्ट्रातील जनतेनं सिद्ध केलं आहे. आणि सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री, सर्वात समाधान जास्तीचं देणारा मुख्यमंत्री म्हणून जनतेनं त्यांना पसंती दिलेली आहे. अशा भुंकणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही. ज्या पद्धतीनं सध्या सरकारचं काम सुरू आहे आणि पक्षप्रवेश सुरू आहेत, यावरती आता वरिष्ठ पातळीवरती चर्चा करणार आणि तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून याबद्दल काही तोडगा काढणार असल्याची माहिती सूत्रांकडून. हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जरी आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो तरी समन्वयातनं आम्ही एकच असू हे सांगत होतो. तेव्हा कोणाला खरं वाटत नव्हतं. आजही मी पुन्हा सांगतो, आम्हाला महाराष्ट्राच्या हिताचं पडलेलं आहे. आम्हाला मी मोठा की तू मोठा, मी पहिला की तू दुसरा यापेक्षा महायुतीला मॅन्डेट राज्यातल्या जनतेने दिलं आहे याची जाणीव, भान आम्हा सगळ्यांना आहे. आणि त्याच्यामुळे तिन्ही पक्ष आमच्या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा समन्वयातनं एकत्रित महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतील हे आपल्याला नजीकच्या काळात दिसून येईल. डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी मागणी केली की दादरचं जे मेट्रो स्टेशन आहे त्याला चैत्यभूमी असं नाव देण्यात यावं आणि गेली अनेक वर्ष दादरचं जे रेल्वे स्थानक आहे त्याला सुद्धा बाबासाहेबांचं नाव देण्यात येण्याची मागणी केली जाते. मात्र ती मागणी अद्याप पूर्ण झाली नाहीये. सरकार म्हणून तुमची काय भूमिका आहे? अत्यंत चांगली मागणी आहे. यावर सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी विचार करेल. आणि बाबासाहेबांचं नाव नसावं असं कोणाला वाटेल? या जगामध्ये प्रत्येकाला वाटतं की त्या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव, बाबासाहेबांच्या स्मृती चिरंतन त्या ठिकाणी राहाव्या. निश्चितपणे सरकार त्याबाबत या ठिकाणी भूमिका घेईल. कारण आम्ही सगळे बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. मी सिद्धार्थ महाविद्यालयाला त्या ठिकाणी जेव्हा लिकेज होत होतं तेव्हा मी सरकारला जाऊन कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी आणून दिले. त्यामुळे जातीपातीच्या पलीकडे बाबासाहेबांनी आम्हाला घडवलं आहे. जीवनामध्ये आज आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. जर बाबासाहेबांनी घटना लिहिली नसती, लोकशाही नसती, तर आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते आज काहीच नसते. त्याच्यामुळे बाबासाहेबांसाठी जे करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे, आमची मानसिकता आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की निवडणुकीचा सीझन सुरू आहे, त्यात पण गडबड सुरू झाली आहे. सत्ताधाऱ्यामध्ये जी मारामारी सुरू होती, आता बूथ कॅप्चर व्हायचे पण आता निवडणुका कॅप्चर व्हायला सुरू. विरोधी पक्षांनी मला वाटतं आमची काळजी घेण्यात वेळ घालवू नये. त्यांनी स्वतःची
पक्षाचं काय होतं याचं आत्मपरीक्षण करावं. आम्ही त्या ठिकाणी भक्कम आहोत, आम्ही एकत्रित आहोत, एकत्रित राहू. परंतु उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या पायाखाली काय जळतंय, आपल्या पक्षाची वाताहत झाली, जरा पक्षात तुम्ही डोकं घाला. विरोधी पक्षाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये लक्ष घालण्यापेक्षा स्वतः आपण का घसरतोय, का मागे जातोय, का मराठी माणूस आपल्याला फेकून देतोय, मला वाटतं त्याचं आकलन केलं तर त्यांच्या पक्षहितासाठी बरं राहील. अमित ठाकरेंच्या मेव्हण्यांच्या विवाह सोहळ्यात मोदींनी हजेरी लावलेली आहे. दिल्लीतील विवाह सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकत्र दिसलेत आणि पंतप्रधान मोदी आणि अमित ठाकरेंचं एकत्रित फोटो सेशन झालं आहे. भविष्यातल्या वेगळ्या राजकीय समीकरणांची नांदी म्हणावी. तुम्ही आता कुठल्या नांदी, कुठली समीकरणं एका फोटोवरनं लग्नातल्या लावत असाल तर लग्नात असे आपण अनेक लोक एकमेकांना भेटत असतो. आता संजय राऊत साहेब आम्हाला देवेंद्रजींना भेटले एका लग्नात बिकेसीत, मग लगेच त्या ठिकाणी नांदी समजायची का? मला वाटतं तुम्हाला काहीतरी बातमी लागते, लग्नातल्या फोटोची पण नांदी वाटत असेल तर कसं होणार? शंभूराज देसाई म्हणतायत की आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत आहे. या विधानाकडे कसं पाहता? नाही, मला वाटतं आता एकमेकांमुळे सत्तेत आहोत. आता हा विषय कात्याकूट करण्याचा नाही आहे, परंतु मला वाटतं जबाबदार नेत्यांनी त्या ठिकाणी माझं तुझं करण्यात वेळ घालू नये. निदान मॅच्युअर्ड नेते आहेत, मी शंभूराजांना मॅच्युअर्ड नेता समजतो, तर मला वाटतं तशा प्रकारच्या भूमिका अपेक्षित आहेत. उद्धव ठाकरे यांनी इंदू मिल संदर्भात पण म्हटलेलं आहे, स्मारकाबद्दल ट्रस्ट नव्हता, त्यामध्ये दिरंगाई देखील करण्यात आलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये स्मारकासाठी काय केलं हे जरा आंबेडकर अनुयायांना सांगा. आपण काही करायचं नाही आणि फक्त ह्यांना काय झालं, विरोधी पक्षाला पोपटपंची करायची आणि आपल्याच स्वतःच्या पक्षाकडे लक्ष देण्याऐवजी आमच्याकडे काय होतं आणि टीका करण्यात वेळ घालवतात. मला वाटलं चांगलं काम करण्यात वेळ घालवावा असा त्यांना विनम्रप्रमाणे आमचा सल्ला असेल. महानगरपालिकेकडून सर्व सोयी सुविधा या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देण्यात आलेल्या आहेत. कुठेच काही तक्रारी ऐकायला मिळत नाही. याचं सगळं श्रेय कुणाला जातं असं वाटतं? नाही, महापालिकेला जातं आणि सरकारला जातं, कारण महापालिकेवर प्रशासक आहे, माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी योग्य पद्धतीचं दिशादर्शक मार्गदर्शन केलं आणि मला वाटतं प्रत्येक वर्षापेक्षा अत्यंत मायन्युटली नीटनेटकं नियोजन दिसतंय. कारण मी नेहमी येतो, परंतु यावेळेला रांग, ट्रॅफिकचं नियोजन, इथल्या व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं हाताळल्या आहेत. त्यामुळं महापालिका सरकार यांनाच त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो. त्याप्रमाणे NGO ज्या आहेत त्यांनी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बैठक घेतली होती आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठिकठिकाणी जाऊन पाहणी सुद्धा केली. नाही, म्हणून मी सांगतोय ना की देवेंद्रजी असतील, एकनाथरावजी असतील किंवा दादा, यांना बाबासाहेबांप्रती एक वेगळा आदर त्या ठिकाणी आहे. हे आपलं पवित्र अशा प्रकारचं चैत्यभूमी स्थान आहे आणि जेव्हा देशभरातनं लोक जगभरातनं येतात तेव्हा तिथल्या व्यवस्था नीट असाव्यात. अशा प्रकारचं संवेदनशील नेतृत्व देवेंद्रजी असल्यामुळे त्यांनी बैठका घेतल्या, जातीनं पाहणी केली, हे आपल्याला दिसून येतं. नाशिकमधल्या वृक्षतोडीचा मुद्दा ताजा असतानाच आता ठाण्यामध्ये देखील हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. मेंटल हॉस्पिटलच्या इथली जी जागा आहे तिकडे विकास कामांच्या नावाखाली झाडांची कत्तल करण्यात येईल. नाही, मला याची कल्पना नाही, परंतु कुठल्याही प्रकारे कत्लीला कोणच झाडांच्या त्या ठिकाणी पाठबळ देत नसतं. राज्य सरकार, महापालिका त्या ठिकाणी योग्य ती पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीनं वृक्षतोड होणार नाही याची काळजी घेत असतं.